मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. काही दिवसानं कीर्तन ऐकायचेच पैसे द्यावे लागतील हे लिहून घ्या. कोणी येणारच नाही, कारण कीर्तनात काही काही लोक सांगतातच ते रावणाला 10 तोंड होते. आता तुम्ही सांगा काकू, हे योग्य आहे का? रावणाला 10 तोंड होते. शिकलेले मुलं मुली म्हणतील त्याच्या मम्मीची डिलिव्हरी घाटीमध्ये झाली की अजून कुठं झाली, आणि काय गरज आहे त्याची? आता आम्हाला मुरदाळ गोष्टीची चमत्काराची गरज नाही. आता CCTV कॅमेऱ्याचे युग आहे. सत्यपाल स्टेजवर आहे आणि तिथं बोर्डावर आहे, तिच्या पिक्चरच्या पडद्यावर सत्यपाल चालू आहे. मी YouTubeवर आहो, माझे 15-16 कीर्तन आहे. बाबू, विज्ञानानं शिक्षणामुळे एवढी मोठी प्रगती झाली की स्पीकरवाले दादा तिथं आहे, ते कानाले लावून, आणि मी इथं आहो, तिथून बटणं फिरवते. जुन्या काळी 2च बटणं होते, ऑन आणि ऑफ. आता तुमच्याकडे 200-400 बटणं आहेत, ते कव्हर करता तुम्ही. धन्यवाद. यायची कलाच आहे साऊंडवाल्या दादाची. तुमचंच असेल ना जाधव भाऊ, म्हणजे दोन्ही चॅनल. लग्न कोणाचंही असो, साऊंड डेकोरेशन जाधव. लुंगी डान लुंगी डान. गणपती बसवा की दुर्गा, तमाशा असो की यात्रा, मंडप डेकोरेशन DJ, आपले पोरं नाचून राहिले आणि पैसे जाधव भाऊ कमवून राहिले. चिवतियों के बाजार में फतरों का व्यापार चला रहे, आणि आपलं तेच सुरू आहे. आत्महत्या कसं. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी, कुर्बानी कुर्बानी कुर्बानी. विघ्नाचा नाश करणारे गणराया, आम्हाला बुद्धी द्या ना बाबा. दिवसभर पोट्टे मोबाईल वरच राहते रे बापा. गुजराती लोक आले त्यानं स्वीट मार्क काढलं, बिहारचे लोक आले त्यानं उद्योगधंदा केला, मद्रासचे आले त्यानं पंचर जोडलं, जमवलं बजेट. बजाज आले गाडी घेऊन आले, गरवारे आले ऑइल पेंट काढला. काय काय बाबू, अरे जीवनात तुम्ही आम्ही बदलू शकतो बाबू, पण आपण यायले गुरु करावं. यायचं जगणं. सोयाबीन कोणाचं? आपण पिकवलं. जय जवान जय किसान. जय किसान. अजूनही कर्जमाफचं बजेट बरोबर नाही. अभ्यास चालू आहे, ऑनलाईन अर्ज भरा, तोपर्यंत मरा. काय पिकअप घेईन माणूस? इकडे सोयाबीन आम्ही पिकवतो, तेल तिकडे नेते. गुजरात स्वीट मार्ट, मिठा माल 20 रुपये, खारा माल 20 रुपये, आणि तुमच्या सोयाबीनचे 200 भाव होतात. आणि जय जवान जय किसान. त्या मोंड्यामध्ये 10-12 व्यापारी एकत्रित येतात, उडीद मूग मागतात. 4,500 वर जाऊ नको. हे शेतकरी जातील कुठे? 4,500. 4,500. अबे 4,500 आणि 4,500 एकच आहे ना बाबा. हे वय माझ्या शेतकऱ्याचं दुर्दैव बाबा. तुम्ही कपड्याच्या दुकानात जा, एकच भाव, सेकंड भाव करू नको. पटत असन तर बस, नाही तर जसं शेतकऱ्याचा माल हर्राशी करतात, असा एखादा कपड्याचा बस्ता घ्या आणि तुम्ही 10-12 शेतकरी एखाद्या कपड्याच्या दुकानात जा आणि तुम्हीच हर्राशी करा त्या कपड्याच्या बस्त्याची. 5,000 एक, 5,500. 5,500 2 आणि 6,300. तो कपड्याचा दुकानदार पुलिस वाले बोलाइन तुम्हारे अंदर करीन कि माल मेरा तुमने क्यों हराशी करा.
आपण शेतकरी म्हणू शकतो काय असं बाबू? तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही शेतकऱ्याचे पोरा, पण छावणी परिसरात धंदे उद्योगधंदे टाकल्यानं तुम्ही पिकअप घेतलं. नाही तर बायको नसती दिली बे कोनो. नाही तर तुम्ही तुमच्या पप्पानं पाहिलं ना काय करतात जावई बापू, उद्योगधंदा आहे. मग चांगलं आहे, आपल्या पोरीला आराम राहील, घरी कामधंदा कमी आहे. आणि शेतकऱ्याला दिली की दिवसभर स्टार TV सारखी सुरूच राहते ना, आराम करायला भेटत. तुम्ही औरंगाबाद शहरातल्या साहेबाईच्या बायका पहा, त्याचे चेहरेच सांगतात. फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग, अनग्रीसिंग. हे आपला मध्य औरंगाबादमध्ये कार्यक्रम लागत होता, मग तिकडे अलग राहते चॅनल. हे आपलं जनरल चॅनल आहे. त्याचे चेहरे सांगतात, कारण कामधंदे कमी, दिवसभर TV आणि हातात रिमोट. त्याच्या बायाला धंदे नाही ना, तुम्ही तरी इस्त्री करता, प्रेस करता. हाय काय तुमच्यात प्रेस करून उद्योगधंदा करणारी, प्रेस करणारी बाई उभी राहा बरं. हा असाल उभे राहा. रा लाजू नका. हा, त्या ते माझ्या बहिणी, दोन्ही बहिणी दोघे उभी राहिल्या. एक आई उभी. तुम्ही प्रेसचं काम करता का? इस्त्री? धन्य झाली माय तुमची. तुम्ही तिघी माय बहिणी या तुम्ही, शरमू नका. येऊन जा. चौघी ते लेकरावाली माय उभी राहिली. हंबरून या ना. वासर आले फक्त ग्रामगीता सप्रेम भेट देतो तुम्हाला. तवा मले तिच्या येता येते काय खालच्या बा? माझी माया दिसते माझी या ताई, माया. ग्रामगीता घेऊन घ्या. वासर टाळ्या वाजवा. आले. आपल्या कुटुंबाला मदत करतात ह्या तिघी जणी. चौघी ते लेकरावाली बाई आहे, नाही ते लेकराच्या न उभी राहिली. तुम्ही माणसं नंबरी ना, लेकरं पैदा केले आणि देऊन टाकले बायायचो, निपटत बसतो. आणि तुम्ही न्यूट्रल. दोघाईचा अधिकार आहे माय बहीण त्या मुलाईवर. तुम्ही सांभाळत जा. प्रत्येक बस ग्रामगीता देतो. तुमच्या उद्योगाले माझं वंदन आहे. तुमच्या घर कुटुंबाले मदत आहे. नाही तर बसलं देवाचा अंगारा लावल्यानं 2 रुपये घरात येतील का? आपण किती आरती केली, सुखा करता वाटा विघ्नाचे. आणि काम धंदेच केले नाही तर कुठून सुख करता? गणराया तेव्हा कृपा करतील. धन्यवाद माबाई, टाळ्या. तुमच्या कष्टाले वंदन आहे आमचं. श्रावणी गणेश मंडळाकडून धन्यवाद, आभारी आहो. बसा. आणि तुम्हाला कोणताच व्यायाम नाही करावा लागत. करतं काय आई तू व्यायाम? ते प्रेस करूच तर थंडीगार होतो. आणि आहे दोन. हे असं केल्यापेक्षा तुम्ही असं करता, म्हणून त्या फेसबुक चांगलं दिसते. तब्येत चांगली आहे आई तुमची. धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण? गणपती बाप्पा मोरया. आम्हाला समाज सुधारणेच्या माध्यमातून माझ्या बहिणीला धन्यवाद देतो. तिघी जणी उद्योगी आहेत, आपल्या कुटुंबाला मदत आहे. त्याचं कुटुंब कधी मागे येणार नाही. गणपती बाप्पा पुरी कृपा करतील. पित्याची गणना कोण करी? हा वय व्यायाम बाबू. मायेची शेतकरी गणना कधी व्यायाम नाही करत. कोण करी? आणि ज्याईले शरीराले परिश्रम कमी आहेत त्याईले व्यायामच करावं लागते. रामदेव बाबा आपल्याला पटतात. फसवेगिरी नाही काही, चिवत्या बोलून नाही काही. उद्योग धंदा, साबण रामदेव बाबाच. ए पीले रंग का आटा, गहू तुमचे, आटा रामदेव बाबाचा. पटलं दीदी आपल्याला? रामदेव बाबाचं पटलं. अंगाऱ्या धुपाऱ्यावर विश्वास नाही. कोण्या या जगात असे कमी महाराज आहेत. कबीर, रविदास,
गोरोबा कुंभार, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, शिंपी, गाडगे बाबा परीट, रविदास चर्मकार, तथागत भगवान बुद्ध, एवढंच नाही तर नरहरी सोनार, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार असे अनेक, आणि महात्मा बसवेश्वर आणि भगवान बाबा यायचे उपकार आहेत बाबू. याईनं समाजाला दिशा देण्याचं काम केलं. मी शिंपी आहो, 12 बलुतेदार, कपडे शिवणारी जात आहे आमची. आमच्या जातीला कोण हलकट समजू नका, सांगून देतो. आम्ही जर कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म होण्याची दाट शक्यता. साधी गोष्ट आहे ना भाऊ. कुंभार आपलं फ्रीज बनवते ना, फ्रीज 25 रुपयात फ्रीज घरात. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला म्हणून माझ्या बहिणीचा मी सत्कार केला. मेहनत करणाऱ्या बाया वर तू देशी किंमतवान आहेत भाऊ. 18 पगड जातीच्या माय मावल्या. तुम्ही पहा, ह्या तिघी जणी बिमार पडणार नाहीत कधी. जे शरीराले आता मी असं कहू न, कोणता तरी महाराज असा दिसते का? महाराज म्हटलं की क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. महाराज म्हणजे गपूजी गपूजी गमगम. आणि मी पडतो 50 वर्ष मला कीर्तनाले झाले. 14,000 गावात माझे कीर्तन झाले, पण मी महाराज नाही झालो आतापर्यंत. मी कधी कोणाले पाया लागू देत नाही. आपल्याला साईड बिझनेस वाढवायचा नाही. मरताना आपण श्रीमंत होऊन मरायचं नाही. ठरवलं पैसे कीर्तनाचे जास्त घ्यायचे नाही. जेवढा खर्च येते तेवढा घ्यायचा. जास्त नोटा जमा झाल्या असत्या तर माझा मुलगा माजला असता. एखादी पोरगी मोटरसायकलवर घेऊन पळून गेला असता. पण माझा मुलगा डॉक्टर आहे. माझ्या मुलीचं लग्न झालं, ते परिवारात आनंदात आहे. माझी सून लेक्चरर आहे, ते क्लास घेते गुरुवंदन अकॅडमी. 11वी 12वीचे क्लास घेते. MSc आहे. सांगायचं मतलब जास्त धन जमा झालं, मी सांगतो ना, भयानक कांड होतात त्या घरामध्ये. म्हणून गणरायाले मागू की गणराया आम्हाला बुद्धी दे, इतराच्या कामी आलो पाहिजे. जाधव भाऊनं 1000 लोकाईले काम दिलं. तुमच्यामध्ये अनेक मंडळी आहे बाबू. तुम्ही जगता आणि इतराले जगवता. मी धन्यवाद देतो तुम्हाला. इतराच्या कामी आलो पाहिजे आम्ही बाबू. जीवन त्याचं आहे. आता माणसं कुठं राहिले सांगा ना? कुठं माणसं आहेत? आणि ते माणसं निर्माण व्हावे यासाठी गणेश मंडळ आहे की 10 दिवस गणराया बसवा. अरे या मंडळानं, श्रावणी गणेश महासंघानं 5 शौचालय बांधून दिले 5 परिवाराले. टाळ्या वाजवा. काय कमाल केली. मी धन्यवाद देतो यादव साहेबांना. खरी द्रौपदीची लाज राखली. कन्हैया 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 तुझे आना पडेगा. अरे शौचालय बांधून दिले श्रावणी गणेश मंडळ. 5 ना, 5 शौचालय बांधले. टाळ्या वाजवा. तुम्हाला काय वाटते? दयांडी 2000 फुटावर बांधली म्हणजे लय तीर मारले का? दयांडी फोडल्यापेक्षा हे दयांडी चांगली. आपल्या माय मावल्याची गरीब लोक आहेत, व्यवस्था नाही लागत. नाही तर मग बायका रोडवर, अंधार झाला की रोडवर. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे, महानगरपालिका स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप.
सायकल गेली की शिडव. हे औरंगाबाद शहरात नाही म्हणा, तुमचा एरिया स्वच्छ एरिया आहे बाबा, सुंदर स्वच्छ एरिया आहे. काऊन तर अनिल भाऊ नगरसेवक आहेत, पद्मश्री ताई. नाही तर तुम्ही काही ग्रामीण भागात जा, बाया रोडवर ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की शिडअप, ट्रॅक्टर आला की स्टँडअप. मी एखादा म्हातारा जर आला ना मम्मी, तर म्हातारी उभी राहत नाही, म्हणते जान दे ना बे, तेरे सरीके बहुत देख चुकी ना मैं. आणि माणसं तर बायेपेक्षा दलिंदर. दिवस निघायच्या अगोदर एका एका झुडपात एक एक शेर बैठावर राहत. बरं चुपचापही नाही बसत, बिडी पिल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. सर्व गावाचा खाना खराबा. म्हणून त्या बाबो स्वच्छता अभियान गाडगे बाबा. गोपाला 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 हात झाडूले लोलाला करो सफाई गाव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की, जय बोलो. अरे टाळी द्या ना, जरा मजा येते. हा, अरे गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला करो टाळी वाजवा. रामदेव बाबा जय सांगतात बोलो गाडगे व्यायाम केल्यानं तब्येत चांगली होते. टाळ्या वाजवा, बाबा की, हे टाळी कामाची आहे. बाबा की. टोल नाक्यावरची टाळी हानिकारक आहे. गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला करो सफाई गाव की. हे वाजवा जय टाळी. बोलो गाडगे बाबा की, बोलो तुकड्या बाबा की, जय बोलो रविदास बाबा की, बोलो शिवाजी महाराज की. गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला करो सफाई गाव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय संविधान बनाने वाले की, जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो भीमराव बाबा की. जय बोलो गाडगे बाबा म्हणून गरज आहे स्वच्छ भारत, बाबा की. स्वस्थ भारत. सफाई अभियान आया है. हर इंसान जागा है. ज्या गाडगे बाबानं गाव झाडलं त्या गाडगे बाबाचं नाव लागत होतं रे. सफाई पण अभियान दिल्लीत आपलं कोणी नाही ना. हर इंसान जागा है. अरे बहुत दिनों के बाद शासन भी जागा. है. बहुत दिनों के बाद शासन की जागा म्हणून रोडवर शौचालयाला जाऊ नका, घाण करू नका, स्वच्छता ठेवा. गाडगे बाबाचा संदेश, तुकडोजी बाबाचा संदेश. है. शान मेरे गाव की, गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला. कर सफाई गाव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की, जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला करो सफाई गाव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की, जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. मला एवढा आनंद झाला. श्रावणी गणेश महासंघाचा उपाध्यक्ष ॲडव्होकेट ओम प्रकाश साबूजी मारवाडी आहेत काय? आले काय? आले नाही? त्यानं तुम्हाला गुंतून दिलं. मैं जाता हूं. साबूजी तुम्ही नाही तर तुमच्याही अंगाले अंग लावलं असतं मी. कारण आपल्याला मारवाडी गुजराती जैन लय आवडतात. मी त्याच्या अंगाले अंग लावत असतो. काऊन तर मारवाडी कधी भांडत नाही. देशपांडे सर ते कधी भांडतात का पा. माय अनेक जेलमध्ये कार्यक्रम झाले. मी जेलमध्ये पाहिलं तर 85% बियाणं जास्त दिसलं, 15% जाऊच नाही शकत. काऊन? त्याच्या लक्षात आहे भांडणानं काही फायदा नाही. आणि आपलं आवरत नाही. ते रिकाम्या जागा भरा.
म्हणून माझ्या मम्मीला, माझ्या बहिणीला, माझ्या लेकीला सावित्री जिजाबाई अहिल्या रमाई भीमाईच्या लेकीला विनंती करी, नवऱ्याला आवरत जा. बायांनो, नवरे सांभाळा. कसे सांभाळा तर या ना नाटक पाहायला. किती सुंदर कार्यक्रम ठेवले बाबू याईन. ऑर्केस्ट्रा ठेवला, रतन गवळे, मिलून तुमचे. हम घबराए मिलो टाक चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है, मिलो न तुमसे. याचा आवाजच बाई सारखा आहे, काय करू. बरं, काही लोकांना शंका येते की बा आवाज बाई सारखा आहे तर बाकी काही फरक असेल. वैसे भी कोई गलती नहीं, 3 बच्चों का बाप है ये. बच्चों के बारे में तो मुझे पीछे डाला इसने बड़ा भाई होकर. मुझे 2 ही बच्चे, इसको 3 है रे बाप. पर आवाज की ताकत है उसके. इतना सुंदर गाता मेरा भाई, सुनने को ही दिल करता. हिंदी दो, मराठी दो, गवळण द्या ना. अरे कृष्णा, यादव साहेब गवली आहे ना, जरा अच्छा बोल. अरे कृष्णा, अरे काना, मनरंजना मोहना. अरे कृष्णा, अरे काना, भाऊ विनोदानं म्हटलं ना. रंजना मी जातीयवादी नाही, अरे इथं सर्व धर्माचे लोक बसून आहे. अरे सत्यपाल हिंदूचं कीर्तन आहे, लक्षात घ्या. हिंदूचं कीर्तन आहे आणि बौद्ध कीर्तनात बसून आहे. नाही तर गणपती तर बौद्ध. अरे बौद्ध तर 16 ख्रिश्चनी आहेत आणि मुसलमानही कीर्तनात आहेत. अरे चचा खड़े रहो बोला तुम. हरो रो ओ रो. हाँ. ओके. मैं जमाते इस्लाम के प्रोग्राम को गया था कोल्हापुर में, डॉक्टर सैयद पारनेर वाले. ओके, आओ 1 मिनट. अब बताओ किसको धर्मवाद जातीयवाद है. क्या रिकॉर्ड करा. मैं जादव साहब से विनती करूंगा, लखमाजी जादव जी से, अध्यक्ष महाराज तुम इनों का सत्कार करो. यहाँ सब पक्ष के लोग हैं, बीजेपी, राष्ट्रवादी, पंजाब, रिपाई, आरपीआई, बहुजन समाज पार्टी, भारत मुक्ति मोर्चा, सत्य शोधक. क्या बात है. यही तो गेम बिठाना पड़ता. तुमने चप्पल नीचे उतार डाला. क्या बात है. हम तो जो चला करते हैं चुप कर सलाम, करते हैं. कन्नड़ से आ गए. क्या रिकॉर्ड करा. कुछ देने को नहीं कह रहे. लाना देना, शाल दे रहे. हाँ ये ले, ये परसों की है क्या. क्या बात है. क्या करते आप. बिजनेस क्या करते. खेती. साइड बिजनेस बेटे को लगा दिया ना तुमने. ओमान, बाहर देश में जीत गए तुम. क्या खुद खेती करते, खेती करने के बाद बेटे को ओमान को भेजा. धन्यवाद. मैं आपको नहीं भूलूंगा. कन्नड़ से आपने मेरा कीर्तन पहले कहाँ सुना. इसके पहले कहाँ सुना. धरनगांव. धरनगांव सुनने को आए थे, करके मुझे धर लिया तुमने. धन्यवाद भाई. 5 बजे टाइम दिया था इन्होंने गलती करे. भलते ही टाइम रखे मेरा. मरे तक 5 बजे कीर्तन नहीं करा मैंने कभी. मैं 2-2, 3-3 टाइम नहीं करता. एक ही टाइम औषधि देता, 8 से 10. इन्होंने गलत करे, करके पब्लिक पर असर हो गए. 5 बजे 5 से. अरे बाप रे. आता सांगा बरं, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है. काही लोक आगा लावतात इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे चोट्टे, शावनी गणेश महासंघ में आके देख. यहाँ पे गणपति के सामने मुसलमान भी कीर्तन में बैठे हुए हैं और बौद्ध भी है.
क्रिश्चियन भी है, अरे हमें मिलाने की जरूरत है, टुकड़े गिराने की जरूरत नहीं। कोई कोई हरामी लोग टुकड़े गिराते, आगा लगाते, हमारे बच्चों को मरवाते हो। आज तक मरे हमारे बच्चे, कोई नेता का बच्चा आज तक नहीं मरा। मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।